श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिका उत्तम जगण्याचा मार्ग. दळला गहू पळविला रोग. एके दिवशी सकाळी श्री सद्गुरु साईबाबा तोंड हातपाय धुवून गहू दळायला बसले. त्यांनी एक पोते घेतले, त्यावर जाते ठेवले आणि त्याचा खुंटा जोरात दाबून घट्ट बसवला. त्यांनी पाय लांब करून गव्हाचे पोते जवळ घेऊन जात्यामध्ये गहू टाकून तो दळण्यास सुरुवात केली. सर्वांना ही बातमी कळली आणि सर्व भक्तगण ते बघण्यासाठी मशिदीमध्ये जमले. त्यातल्या काही बायका धीर करून पुढे गेल्या आणि त्यांनी साईबाबांच्या हातातील जाते स्वतःकडे घेतले. हे पाहून साईबाबा त्यांना रागवले, पण बायका जात्यावर बसून साईबाबांच्या लीला गात जाते फिरवू लागल्या आणि साईबाबांचा उसना राग कुठल्या कोठे पळाला. दळण झाले. मग बायकांनी विचार केला की आता एवढ्या पिठाचे साईबाबा करणार काय? ते खूप दयाळू आहेत. त्यांनी पटापटा पिठाचे 4 हिस्से केले आणि आपापल्या घरी ते नेण्यास तयार झाल्या. तोपर्यंत साईबाबा शांत होते. मात्र त्यांना जेव्हा त्या बायका पीठ घेऊन जाताना दिसल्या तेव्हा त्यांनी त्या बायकांना रागवायला सुरुवात केली. ते म्हणाले, आल्या मोठ्या फुकट खाऊ, बापाचा माल समजता काय जो तुम्ही घेऊन जाताय? हे ऐकून बायका घाबरल्या. ते पीठ तेथेच ठेवले. मग साईबाबा त्यांना म्हणाले, हे पीठ घ्या आणि गावच्या वेशीवर नेऊन पसरवून टाका. त्याप्रमाणे सर्वांनी गावाच्या वेशीवर ते पीठ नेऊन टाकले. तेव्हापासून गावातला मोठा रोग, की ज्याला आपण मरी म्हणतो, तो रोग कुठल्या कुठे पळून गेला आणि पूर्ण शिर्डी गाव रोगमुक्त झाला. हे पाहून श्री हेमाडपंत, श्री साई सच्चरित ग्रंथाचे लेखक, ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी बाबांच्या लीलेचा अर्थ लावायचा प्रयत्न केला आणि त्यांनी चिंतन करण्यास सुरुवात केली. त्यांचे मन अत्यंत प्रफुल्लित झाले. हेमाडपंतांना साईबाबांवर ग्रंथ लिहिण्याची इच्छा झाली आणि त्यांचे हे कार्य साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न झाले. तात्पर्य: हेमाडपंत म्हणतात, बाबा शिर्डीमध्ये 60 वर्ष राहिले आणि त्यांनी पीठ दळायचे काम रोजच केले. दळायचा संबंध गव्हाशी नसून तो आपल्या भक्तांची पापे, दुर्भाग्य, मानसिक तसेच शारीरिक तापाशी होता. जात्याचा वरचा भाग भक्तीचा होता, तसेच जात्याचा खालचा भाग कर्माशी होता. तसेच जात्याची मूठ म्हणजे ज्याला ते पकडून गहू दळत होते ते होते ज्ञान. बाबांचा दृढ विश्वास होता की जोपर्यंत माणसांच्या हृदयांतील प्रवृत्ती जसे आसक्ती, द्वेष तसेच अहंकार नष्ट होत नाहीत, तोपर्यंत ज्ञान आणि आत्मानुभूती प्रकट होत नाहीत. जोपर्यंत मनुष्य प्राणी जात्याच्या खुंट्याला म्हणजे ज्ञानाला घट्ट धरत नाही, तोपर्यंत तो या जगात संसार रूपी भवसागरात भरडला जातो. म्हणूनच ज्ञानाला घट्ट धरून अग्रेसर व्हावे, पुढे जावे, म्हणजेच या भवसागरातून आपण तरुण जाऊ. अशा प्रकारे साईबाबांनी उत्तम जगण्याचा मार्ग कसा असावा हे थोडक्यात सांगितले. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.